गुड इव्हनिंग एव्हरीबडी. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे टीईटीच्या परीक्षेच्या विषयी, पाटवाऱ्याच्या परीक्षेच्या विषयी आणि आरोग्यविषयक परीक्षेच्या विषयी माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये शिक्षकांच्यासाठी टीईटी मस्ट केलेली आहे. म्हणजे तुमच्याजवळ जर क्वालिफिकेशन असेल पण तुम्ही टीईटी नसेल, तुम्ही कितीही एक्सपर्ट टीचर असाल तरीही त्याचा कुठलाही फायदा होणार नाही. तुम्हाला टीईटी द्यावेच लागेल आणि टीईटी जो पास असेल त्यालाच शिक्षक म्हणून कार्यरत होता येईल, कार्य करता येईल. सध्याचा नवीन एक प्रश्न निर्माण झालेला आहे 13,000 शिक्षकांचा, की ते टीईटी नापास असल्यामुळे सुप्रीम कोर्टाचं डिसिजन आलेलं आहे की त्यांना शाळेतून काढा आणि जे टीईटी पास आहेत त्यांना घ्या. ते वाद सुरू आहे. आता टीईटीच्या पुष्कळ साऱ्या जागा निघणार आहेत, याचा सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. टीईटीमध्ये इंग्रजी हा विषय 30 मार्कासाठी दिलेला आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की याची जे लेव्हल आहे विद्यार्थी मित्रांनो, हे 1 ते 8 पर्यंत ज्या लोकांना 5वी पर्यंत शिक्षक बनायचं आहे त्यांच्यासाठी आहे. ज्या लोकांना 8वी ते 10वी पर्यंत टीचर बनायचं आहे तर त्यांची जी लेव्हल आहे इंग्लिशची ते 8वी ते 10वी पर्यंत आहे. म्हणजे तुम्ही जेवढे काही टॉपिक 10व्या वर्गापर्यंत शिकले, पहिल्या वर्गापासून स्पेशली 5व्या वर्गापासून इंग्लिश आपण शिकलो असाल, तर हे सगळेचे सर्वच टॉपिक आपल्याला येणार आहेत. मग त्यामध्ये काय काय राहणार आहे? त्यामध्ये आयडेंटिफाय द नाउन राहणार आहे. त्यामध्ये आयडेंटिफाय नाउन राहणार आहे. आयडेंटिफाय द ॲडजेक्टिव्ह राहणार आहे. आयडेंटिफाय द ॲडव्हर्ब राहणार आहे. आयडेंटिफाय द व्हर्ब राहणार आहे. आता हे 4 प्रकार राहणार आहे तुम्हाला. मग नाउन म्हटलं, नाउन ओळखायचं कसं? काय असतं बरं नाउनमध्ये? तर नाउनच्या शेवटी, नाउन म्हणजे नाम, नाम म्हणजे तो शब्द जो फक्त आपल्याला नाव दर्शवतं. अकाउंटन्सी, मॅथमॅटिक्स, इंग्लिश, जे नाव दर्शवतं तो शब्द. मग याच्यामध्ये जे व्हर्ब पासून नाउन होतात जनरली ते विचारले जातात. मग ते कशावरनं ओळखायचे? तर नामाच्या शेवटी, नाउनच्या शेवटी मेंट, ANCE, एन्स, ER, OR, MENT, TION, SION हे सगळे सफिक्सेस लागलेले असतात. आणि हा पुन्हा जे मी तुम्हाला सफिक्सेस सांगत आहे आणि प्रिफिक्सेस, हा सुद्धा एक टॉपिक आहे बरं. यावर सुद्धा तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. या टॉपिकवर सुद्धा सफिक्सेस लावा आणि प्रिफिक्सेस लावा. प्रॉपर सफिक्स जर तुम्ही लावू शकले, प्रॉपर प्रिफिक्स जर तुम्ही लावू शकले, तर यावर सुद्धा तुम्हाला 2 मार्क आहे. आता यावर मात्र जरी 1 मार्क असला या टॉपिकवर, तरी हा महत्वाचा टॉपिक आहे. ॲडजेक्टिव्ह जर म्हटलं तर ABLE, IVE, TIV, AL, OUS, FUL हे सगळे प्रत्यय लागणार. ॲडव्हर्ब म्हटलं तर 95% ॲडव्हर्बला LY प्रत्यय लागतात. आणि ज्याला आपण रूट वर्ब म्हणतो, रूट वर्ड, ते म्हणजे व्हर्ब, ज्याला काहीच लागलेलं नसतं. मोस्ट ऑफ द टाइम शेवटी ई असतं, ते म्हणजे सगळे व्हर्ब. पण सगळ्याच वेळेला व्हर्बला ई शेवटी राहणार नाही. आता कलेक्ट म्हटलं तर टी राहील, टीच म्हटलं तर एच राहील. तर व्हर्ब ओळखणं सगळ्यात सोपी आहे. व्हर्ब म्हणजे तो शब्द, जो शब्द आपल्याला क्रिया दर्शवत असेल, तो शब्द म्हणजे क्रियापद. आता या व्हर्बचे प्रकार आहे बरं.
याच्या व्हर्बचेही प्रकार आहे. कुठले कुठले प्रकार आहे तर मेनली व्हर्ब्स आर डिवायडेड इंटू व्हेरियस टाइप्स, बट जनरली whenever we talk about the verbs we consider it into two forms, एक ट्रान्झिटिव्ह वर्ब, एक इनट्रान्झिटिव्ह वर्ब. सोपी आहे, अतिशय सोपी आहे. तुम्हाला हे टर्म्स ऐकत असताना बऱ्याच दिवसानंतर ऐकत असाल त्यामुळे वाटत असेल, पण तुम्ही मराठीमध्ये ऐकलं असेल ट्रान्झिटिव्ह म्हणजे सकर्मक, स म्हणजे सोबत, कर्म म्हणजे कर्म असणार, आणि इनट्रान्झिटिव्ह म्हणजे अकर्मक. अकर्मक म्हणजे कर्म नाही. इतकं साधं सोपी आहे ट्रान्झिटिव्ह वर्ब आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब. उदाहरणार्थ जर तुम्हाला सांगायचं झाल्यास, मी जर म्हटलं कम इन, ये आतमध्ये ये, तर कमच्या नंतर इन लावलं म्हणजे प्रेपोजिशन लावलं तर ते झालं इनट्रान्झिटिव्ह वर्ब. मित्रांनो, इतकंच नाही तर जेव्हा केव्हा तुम्ही इनट्रान्झिटिव्ह वर्ब वापरता तेव्हा ते वर्ब स्वतःमध्ये त्याचा अर्थ पूर्ण असते, त्याला कुठल्याही ऑब्जेक्टची गरज नसते, त्याला काही नाही प्रश्न आपण विचारू शकत नाही. जर तुम्हाला मी म्हटलं ब्रिंग, लेके आओ, घेऊन या, तर तुम्ही मला प्रश्न विचाराल मित्रांनो, व्हॉट सर, काय आणू? मला तुम्हाला सांगायला गेले एक पेन घेऊन ये, ब्रिंग मी अ पेन, ब्रिंग अ पेन. तुम्हाला सांगायला लागेल की 2 चपात्या घेऊन ये, ब्रिंग 2 चपातीज. तुम्हाला सांगायला लागेल की एक कार घेऊन ये, ब्रिंग अ कार. म्हणजे ब्रिंग शब्द मी जेव्हा म्हणतो तर तेव्हा त्याला ऑब्जेक्टची गरज असते. पण मी जर तुम्हाला म्हटलं गो, जाओ, तर तुम्ही मला हे विचारणार नाही की मी काय करू. तुम्हाला जर म्हटलं मी सीट, बसा. तुम्हाला जर म्हटलं मी लॅप, हसा, तर तुम्ही मला हे विचारणार नाही की काय करायचं आहे म्हणून. मित्रांनो, जेव्हा व्हर्बला ऑब्जेक्टची गरजच नसते त्या व्हर्बला आपण इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणतो. जेव्हा व्हर्बला ऑब्जेक्टची गरज असते तेव्हा त्याला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतो. हे 2 प्रकार. त्यानंतर पुन्हा प्रकार आहे व्हर्बचे, एक रेग्युलर व्हर्ब आहे, एक इरेग्युलर व्हर्ब आहे. इरेग्युलर व्हर्ब म्हणजे त्याचे तिन्ही प्रकार वेगवेगळे असते, गो वेंट गॉन, सी सॉ सीन, ब्रिंग ब्रॉट, अशासारखे. आणि रेग्युलर व्हर्ब म्हणजे काय तर शेवटी डी किंवा ईडी असते. गॅदर, गॅदर्ड, कलेक्टेड, हे व्हर्बचे प्रकार. रेग्युलर व्हर्ब, इरेग्युलर व्हर्ब. त्यानंतर येतं टू बीज व्हर्ब, इज एम आर, वाज वेअर. त्यानंतर येतं टू हॅव्स व्हर्ब. त्यानंतर येतं ॲक्झिलरी व्हर्ब, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, ॲक्झिलरी व्हर्ब. त्याच्याही आधी जे प्रकार येतं ते स्टॅग्नंट व्हर्ब, स्टेटिव्ह व्हर्ब, पण ते आपल्याला आवश्यकता नाही. आपण जेवढे प्रकार पाहिलेले आहे सगळे शिकणार आपण इतंभूत. ते व्हर्बचे प्रकार. नाऊनचे सुद्धा प्रकार आहे. मग नाऊनमध्ये जेंडर आहे, मग नाऊनमध्ये नंबर आहे, नाऊन नंबर आहे. या सगळ्या टॉपिकवर तुम्हाला 2 मार्क आहे. मित्रांनो, हे टॉपिक जरी ऐकायला इतके मोठे मोठे वाटत असले तरी हे टॉपिक समजायला अतिशय सोपी आहे. ॲडजेक्टिव्ह, विशेषण, विशेष माहिती सांगणारा शब्द. The word which describes the noun is called adjective. Verb, the word which shows the action is called verb. Adverb, the word which puts something in the action in the verb, which adds the meaning to the verb is called adverb. नाउन, नाम. ही टर्म खूप सोपी आहे मित्रांनो, आणि ही टर्म आहे पार्ट ऑफ स्पीचची. जे आपला जो 8 पार्ट ऑफ स्पीच आहे, देर आर 8 टाइप्स ऑफ पार्ट ऑफ स्पीच, त्यातले ही 4 आहे. मग तुम्हाला दुसरे 4 कोणते बरं? प्रोनाऊन आहे. नाऊन, जसं माझं नाव नरेश आहे परंतु माझं एक कॉमन नाऊन आहे, माझं प्रोनाऊन आहे. मग माझं प्रोनाऊन काय आहे, माझं कॉमन नाऊन काय आहे?
नाऊनच्या प्रकारामध्ये हे तर माझं प्रॉपर नाऊन झालं. माझं कॉमन नाऊन काय, तर मी टीचर आहे, हे कॉमन नाऊन झालं. मी मॅन आहे, हे कॉमन नाऊन झालं. मी सिटीजन आहे, हे कॉमन नाऊन झालं. मग एका नामाचे कॉमन नाऊन किती असू शकतं? कितीही. जेवढे 184 जेवढे प्रोफेशन्स आहेत ते सगळे तो मनुष्य असू शकतो. तेवढे त्याचे ते कॉमन नाऊन असू शकतं. कॉमन नाऊन किती असू शकतं. मग प्रोनाऊन काय असतं? तर प्रोनाऊनचे प्रकार आहे. त्या प्रोनाऊनच्या प्रकारामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रकार आपण पाहणार तो पर्सनल प्रोनाऊन. मी बॉय असल्यामुळे किंवा मॅन असल्यामुळे माझ्यासाठी जे प्रोनाऊन वापरण्यात येत ते ही. मी जर स्त्री राहिलो असतो तर माझ्यासाठी वापरण्यात आलं शी. जर आम्ही अनेक राहिलो असतो तर वापरण्यात आलं असतं दे. जर हा मार्कर आहे याच्यासाठी वापरण्यात येईल इट, पण हे अनेक मार्कर असेल त्याच्यासाठी वापरण्यात येईल ती दे. हे झाले सगळे पर्सनल प्रोनाऊन. मग हे कशा लक्षात ठेवायचे सगळे? आयु देवी ही शी इट, आयु देवी हे शी यत. झाले पर्सनल प्रोनाऊन. मग आयुदेवी काय आहे? तुम्ही म्हणाल सर हे आयुदेवी काय आहे हो? हे देवी आहे असं लक्षात ठेवा इंग्रजीची. देवीचं काम आपल्याला नंतरही पडणार आहे. कसं बरं? आय यू दे वी. झालं. किती सोपी आहे बरं? आय यू दे वी, आयु देवी, ही शी इट. झालं पर्सनल प्रोनाऊन. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. प्रोनाऊनचे अनेक प्रकार आहेत, ते आपण नंतर बघणारच आहोत. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आहे. हा सुद्धा पार्ट ऑफ स्पीचचा एक प्रकार आहे. प्रेपोजिशन आहे. शब्दयोगी अवयव. तुम्हाला माहित असेल की इंग्लिशची सगळ्यात महत्वाची मजा, तुम्ही कोणताही शब्द लिहा, तुमच्या मनामध्ये येईल ते व्हर्ब लिहा, वाक्याची सुरुवात करा, झालं वाक्य. जर समजा मी इथे कोणताही शब्द तुमच्या मनात आला, समजून मी इथे गो लिहिला, गो, पण हे इंट्रायनेटिव्ह वर्ब आहे. गो म्हणजे जा, अर्थ पूर्ण झाला. मग याच्या समोर झालं ते टू, जा. कुठे जा? तर टू. टू हे झालं प्रेपोजिशन. मित्रांनो, टू हे जसं प्रेपोजिशन झालं, गो टू. आता इथे मात्र जगातील कुठलंही स्थळ लिहा. तुम्ही म्हणाल की सर गो टू माय करिअर असं लिहिलं चालेल का? लिहा, चालेल. तुम्हाला गो टू नागपूर लिहिलं चालेल का? हो, दौडेल. तुम्ही जर म्हटलं गो टू मुंबई चालेल, गो टू लंडन चालेल, गो टू प्ले चालेल, गो टू द ग्राउंड चालेल, गो टू स्कूल चालेल. म्हणजे तुमच्या मनातील ते. पण हे झालं त्याचं प्रेपोजिशन. याचाच अर्थ मित्रांनो असा, आता आपण इथं जर म्हटलं गो टू द गार्डन, आता याच्यामध्ये पहा, इथे पुन्हा आर्टिकल आलेला आहे, गो टू द गार्डन. निश्चित अशा गार्डन मध्ये तुम्हाला जायचं आहे. आपण लिहिलंय गो टू द गार्डन. गार्डन मध्ये जा, आपण कोणासोबत जा? तर विथ लावायचं, जगातील कुठलंही नाव लिहायचं, विथ ओम. ओम सोबत जा. कशासाठी जा? टू प्ले. मग टू प्ले इथं लावला तरी चालेल, इथं लावला तरी चालेल. गो टू द गार्डन टू प्ले विथ ओम. झाला वाक्य. मग टू काय आहे? तर टू प्रेपोजिशन आहे, तो सुद्धा पार्ट ऑफ स्पीचचाच प्रकार आहे. इंटरजेक्शन, ते सुद्धा पार्ट ऑफ स्पीचचाच प्रकार आहे. कंजंक्शन, सबऑर्डिनेट कंजंक्शन वेगळे, कोऑर्डिनेट कंजंक्शन वेगळे. मित्रांनो, आपण जर कोऑर्डिनेट कंजंक्शनच्या विषयी जर विचार केला तर फॅन बॉईज लक्षात ठेवायचं, संपलं. मग फॅन बॉईज म्हणजे कोऑर्डिनेट कंजंक्शन कसे होईल? फॅन, FAN, फॅन. एफ फॉर, एफ म्हणजे फॉर, ए म्हणजे अँड, अँड म्हणजे नॉर. झालं फॅन. बॉईज, बी म्हणजे बट, ओ, ओ म्हणजे ऑर, वाय, वाय म्हणजे एट, यस म्हणजे सो. झाले कोऑर्डिनेट कंजंक्शन. इतकं सहज सोपी आहे. म्हणजे तुम्ही तो शब्द बोलले का, तो शब्द तुमच्या सहजतेने लक्षात येऊ शकते. कोऑर्डिनेट कंजंक्शन. तसे सबऑर्डिनेट कंजंक्शन सुद्धा आहे, ते जास्त आहे.
त्यालाही आपल्याला न्यूमॉनिक्समध्ये बसून ते तुम्हाला देता येईल. कंजंक्शन्स ह्या सगळ्या पार्ट ऑफ स्पीचवर आपल्याला मित्रांनो 3 मार्क पक्के आहे. आता हा पार्ट ऑफ स्पीच झाल्याच्या नंतर हे आपण शिकणारच आहोत सगळं. समजा हा पार्ट ऑफ स्पीच आपण शिकलो तर सगळ्यात महत्वाचं येते अप्लिकेशन. त्याच्यामध्ये आपल्याला शिकायचं आहे टेन्सेस. टेन्सेसचे अनेक प्रकार आहेत. सांगत असताना असं सांगितलं जाते का प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर संपलं, पण असं नाही. प्रेझेंट टेन्समध्ये तो प्रेझेंट टेन्स कोणता आहे हे महत्त्वाचं आहे. तो सिंपल प्रेझेंट टेन्स आहे की तो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे की तो पास्ट किंवा तो परफेक्ट प्रेझेंट टेन्स आहे किंवा तो परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आहे, हे सगळं महत्त्वाचं आहे. किंवा तो टेन्स ऑफ टू बी आहे किंवा तो टेन्स ऑफ टू हॅव आहे किंवा इन्फिनिटिव्ह टेन्स ऑफ टू बी आहे. इन प्रेझेंट टेन्स ते सुद्धा महत्त्वाचं आहे. हे सर्वचे सर्वच वाक्य अतिशय महत्त्वाचे आहे. मग यावर सुद्धा टेन्सेस मार्क असतात का? तर हो, या टेन्सेसवर सुद्धा मार्क असतात. किती बरं मार्क असतात या टेन्सेसवर? या टेन्सेसवर कमीत कमी 2 मार्क असतात. तुम्हाला मजेदार गोष्ट हे सांगतो की तुम्ही तलाठीची परीक्षा द्या किंवा तुम्ही आरोग्य सेवकाची परीक्षा द्या किंवा तुम्ही TETची परीक्षा द्या, या सगळ्या परीक्षेमध्ये 25% सिलॅबस हे इंग्रजीचं राहतं. 20% राहते, कधी 25% राहतं, पण 25% सिलॅबस इंग्लिशचं राहतं. आणि सगळ्या एक्झामसाठी, मग ते PSI असो, STI असो किंवा दुसऱ्या कोणताही एक्झाम असो, त्या सर्व एक्झामसाठी हे गरजेचं असतं. आणि तुम्ही जर टेन्स जर इकडे शिकले, टेन्स महत्वाचा टॉपिक. टेन्स जर तुम्ही शिकले तर तुमचा टेन्स निघून जातो. म्हणजे मित्रांनो, टेन्सचा मूळ अर्थ टेन्शन होते. इथे टेन्स म्हणजे काळ होते, पण याचा मूळ अर्थ काय आहे तर टेन्स म्हणजे टेन्शन होते. तुम्ही एकदा का टेन्स चांगल्या प्रकारे शिकले तर देन यू विल नॉट फेस अ सिंगल प्रॉब्लेम इन इंग्लिश. whenever you want to construct the sentences or whenever you want to speak English, you will not go through any obstacles. You will not face any problem. English will become very easy for you. आपको लगने लगेगा कि अरे यार, इसके जैसे इजी लैंग्वेज नहीं है, ऐसा इंग्लिश हो जाएगा. सिर्फ टेंसेस पढ़ना है. तो टेंसेस इट प्लेज वेरी इंपॉर्टंट रोल इन अवर करियर आल्सो, इन ग्रामर आल्सो. मग टेन्सेसमध्ये जर आपल्याला काही शिकायचं असेल तर काय शिकायचं बरं? मी तुम्हाला सगळे टेन्स तर शिकू शकणार नाही. सर्व जर शिकवतो म्हटलं तर आपल्याला भरपूर दिवस लागतं. आता मी तुम्हाला एक टेन्स शिकवतो. इंग्लिश ग्रामरमध्ये ज्या टेन्सला सगळ्यात कठीण टेन्स समजल्या जातं, शिक्षक सुद्धा चुका करतात, तो टेन्स मी तुम्हाला शिकवतो. तो टेन्स म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स. तुम्ही म्हणाल सर, सिंपल प्रेझेंट टेन्सची सुरुवातच टेन्सेसची सिंपल प्रेझेंट टेन्सने होते, तो टेन्स कठीण कसा बरं हो? मित्रांनो, त्याचं कारण असं आहे, सिंपल प्रेझेंट टेन्स. याआधी आपण पार्ट ऑफ स्पीच पाहिला, त्यामध्ये सगळ्याच आपण महत्व पाहिलं. आता आपण टेन्सकडे वळतोय. तुम्हाला एक टेन्स मी थोडीशी झलक म्हणून शिकवतो. हे शिकवत नाही, सांगतो की आपण काय काय शिकणार आहे, कसं कसं शिकणार आहे. याची सुरुवात सब्जेक्टने होते. याचे 2 व्हाईस, एक ऍक्टिव्ह व्हाईस, एक पॅसिव्ह व्हाईस असतो. हे दोन्ही व्हाईस मधले वाक्य तुम्हाला विचारण्यात येणार आहे. हा महत्वाचा टेन्स, हा पोर्शन महत्वाचा आहे. आता AV म्हणजे ऍक्टिव्ह, V म्हणजे व्हाईस. याचा एक फॉर्मेट आहे. यस म्हणजे सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे जगातील कुठलंही नाम किंवा सर्वनाम, प्लस याच्यामध्ये व्हर्बचं फर्स्ट फॉर्म असते नेहमीच. त्या व्हर्बच्या फर्स्ट फॉर्मला यस, IES,
लागलेला असतो. त्यानंतर याला येतं ऑब्जेक्ट आणि त्यानंतर जो येणारा शब्द आहे मित्रांनो त्याला म्हणतो आपण कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स. या कॉम्प्लिमेंटरी वर्ड्सच्या ठिकाणी काही लोक अदर वर्ड्स लिहितात, OT लिहितात. काही लोक RW लिहितात, रिमेनिंग वर्ड्स लिहितात. पण त्या तिघांचाही अर्थ एकच आहे. रिमेनिंग वर्ड्स म्हणजे शिल्लक राहिलेले शब्द, अदर वर्ड्स म्हणजे जास्तीचे शब्द, कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स म्हणजे पूरक शब्द. अर्थ एकच. इथे लिहिलं काय याला महत्व नाही, आपण काय सांगतो याला महत्व आहे. आता सब्जेक्ट म्हणजे जगातील कुठलंही नाम किंवा सर्वनाम. मग तुम्ही म्हणाल सर आमचं स्वतःचं नाव लिहिलं चालेल का? दवडेल. जगातील कुठलंही नाव लिहा, तुमच्या मनातील ते नाव लिहा. मग तुम्ही जर म्हटलं सर इथं जर मी ओम लिहिलं, सुहास लिहिलं, राज लिहिलं चालेल का? चालेल, राज. जगातील कोणतंही नाव किंवा कोणतंही सर्वनाम किंवा सर्वनाम जर म्हटलं तर आयुदेवी पॉल मधलं वी कोणतंही घेतलं तरी चालतंय. आय घेतलं तरी चालतंय, वी घेतलं तरी चालतंय. आय यू दे वी पॉल म्हणजे प्लुरल. हैसियत सिंग, ही शी इट सिंग म्हणजे सिंगुलर. आता याच्यामधलं आयुदेवी पॉल मधलं आपण इथं वी घेतलेलं आहे. आयुदेवी पॉल मधलं आपण इथं वी घेतलेलं आहे आणि एक नाव घेतलेलं आहे. पहा तुम्हाला एक टेन्स सहजतेने कसा समजेल ते सांगतो. जगातील तुमच्या मनामध्ये येणारं कुठलंही क्रियापद त्याचं प्रथम रूप, फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब. डिक्शनरीतलं कोणतंही वर्बचं फर्स्ट फॉर्म घ्या. तुम्ही जर म्हणा इथं सर काय लिहू मी, तुम्ही सांगाल तो शब्द लिहितो. पण तुम्ही आता माझ्यासोबत असं ओरल कम्युनिकेशन होत नाही आहे. जेव्हा आपण गुगलवर राहू तेव्हा ते सगळं आपण तुम्ही जे म्हणाल तेच लिहितो. मी स्वतःचं काही लिहित नाही, त्याच्यावरूनच तुम्हाला शिकवतो. मी ज्याला शिकवलं तो विद्यार्थी कमीत कमी 50 विद्यार्थ्याला शिकवावं अशी अपेक्षा असते. आता समजा इथं राजच्या समोर एखादा शब्द लिहिला आपण, कुठलाही जगातील कुठलंही क्रियापद, सगळ्यांच्या ओळखीचं क्रियापद म्हणून आपण इथं इट लिहू. इट. मग वीच्या समोर इट लिहिलं चालेल का? चालेल. इथं सुद्धा आपल्याला इट लिहिता येईल. पण दुसरं एखादं क्रियापद घेऊ. मग इथे कोणतं क्रियापद घ्यायचं? इथं क्रियापद घेऊ आपण तुमच्या मनातील ते कलेक्ट. कलेक्ट. मग हे दोन्ही वाक्य बरोबर आहे का? नाही, एक चुकला, एक बरोबर आहे. कोणतं बरोबर आहे? एक गोष्ट नेहमीसाठी लक्षात ठेवा. इथं का म्हटलेलं आहे? क्रियापदाचं पहिलं रूप किंवा क्रियापदाला यस, ES, IES. मग हे आयुदेवी पॉल असेल, आय यू दे वी पॉल म्हणजे प्लुरल, प्लुरल म्हणजे एकापेक्षा जास्त, तर वर्बचं फर्स्ट फॉर्म. हैसियत सिंग असेल, ही शी इट जगातील कुठलंही एकवचनी नाव असेल तर क्रियापदाला यस, ES किंवा IS. यामध्ये ES केव्हा लावायचं? तर शेवटी जर SH असेल, शेवटी जर O असेल, शेवटी जर CH असेल तर ES लावू आपण. IS केव्हा लावायचं? शेवटी जर Y असेल त्या वर्बच्या, जसं स्टडी आहे तर त्याच्या शेवटचा शब्द जर Y असेल पण आधी मात्र व्यंजनच आलेलं असेल, कॉन्सोनंट नसेल, जसं प्लेच्या शेवटी पण Y येतं पण आधी ये येतं, मग त्याचा IS होऊ शकत नाही कारण की ते वॉवेल्स आहे. आपल्याला कॉन्सोनंट आलेलं असलं पाहिजे. ते जर येत असेल तर वायचा IES होतं. म्हणजे यस केव्हा लावायचं हे समजलं तुम्हाला, IES केव्हा लावायचं ते समजलं, ES केव्हा लावायचं ते समजलं. जर नसेल समजलं तर पुन्हा सांगतोय, जगातील कुठलंही एकवचनी नाम किंवा ही किंवा शी किंवा इट किंवा एकवचनी नाम जर असेल तर क्रियापदाला एस प्रत्यय लावायचं. आता राज हे जगातील एक नाव आहे म्हणून इट्स, राज इट्स. आता वाक्य बरोबर सांगा. पुन्हा प्रश्न आहे दोन्ही वाक्यामध्ये, राज खातो पण काय खातो? म्हणजे ऑब्जेक्टची गरज आहे. जगामध्ये जेवढे काही खायचे पदार्थ असेल मित्रांनो ते कोणतेही लिहा. तुम्ही सर माय हेड लिहू का? लिहा ना, चालेल ना. राज इट्स माय हेड. तुम्हाला सर डोकं कोणी खाऊ शकत नाही. आपण म्हणतो ना माझं डोकं खाऊ नको म्हणून, ते इडम्स मध्ये जातं.
म्हणजे मला त्रास देऊ नको, डोंट इट माय हेड असं जेव्हा म्हणतो तेव्हा राज इट्स माय हेड, म्हणजे याचा अर्थ राज मला त्रास देतो. मग तुम्ही म्हणाल सर राज इट्स, इथं टू चपातीज लिहू का, लिहा ना. तुम्हाला मँगोज लिहू का, लिहा. फ्रुट्स लिहू का, लिहा तुमच्या मनातील ते. अ मँगो. मित्रांनो यातला जर एक आणला आपण तर वाक्य चुकलं. कितीवर साधं सिंपल गणित आहे. मग तुम्ही म्हणा इथं द मँगो लिहिलं चालन का सर, दवडेल. द लिहा, ये लिहा, पण याच्यासाठी कुठलं नाही कुठलं तरी ॲट्रिब्युटरी लिहिणं गरजेचं आहे, कुठलं तरी आर्टिकल लिहिणं गरजेचं आहे. मग याला आर्टिकल केव्हा नाही लिहायचं, जर हा शब्द अनेक वचन असेल तर. मँगोच्या ऐवजी मँगोज असेल तर आता आर्टिकल लिहायची गरज नाही. तुमच्या मनात जर प्रश्न आला की सर नाही आम्हाला लिहायचंच आर्टिकल, तर मग तुम्ही द लिहू शकता, किंवा तुम्ही मेनी लिहू शकता, किंवा तुम्ही प्लेंटी लिहू शकता, किंवा तुम्ही व्हेरियस लिहू शकता, किंवा तुम्ही सम लिहू शकता. हे शब्द तुम्ही लिहू शकता. वी कलेक्ट, आम्ही गोळा करतो. आम्ही काय गोळा करतो तर मनी, आम्ही पैसे गोळा करतो. वी कलेक्ट मार्बल्स, आम्ही गोट्या गोळा करतो. वी कलेक्ट पीपल, आम्ही लोक गोळा करतो. मग तुमच्या मनामध्ये येणारा प्रश्न हाही असू शकते का सर इथं आपण ये नाही लावलं. पैशाला आपण काउंट करत नाही मित्रांनो. आपण कधी म्हणत नाही ते अनकाउंटेबल नाउन मध्ये येतं. आपण कधी म्हणत नाही की माझ्याकडे ना मी आज 5 हवा खाऊन आलो आणि 10 चावल खाल्ले, 3 पाणी पिलो. आपण असं जर बोललो किंवा मी जर असं बोललो तर तुम्ही म्हणाल सरांना चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जा. ज्या गोष्टी 1, 2, 3, 4 संख्येमध्ये मोजता येत नाही त्या गोष्टीला आपण अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो. ते काउंटेबल नाही. मग हे सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे, काउंटेबल नाउन अनकाउंटेबल नाउन. हा सुद्धा महत्वाचा प्रश्न आहे. वी कलेक्ट मनी, आम्ही पैसे गोळा करतो. कुठून करतो तो फ्रॉम लावायचा आणि ज्याच्यापासून करत असेल ते लिहायचं. कोणासाठी करतो फॉर लिहायचं आणि जगातील कोणाचंही नाव लिहायचं. स्वतःसाठी म्हणायचं असेल तर वी कलेक्ट मनी फॉर अस, आमच्यासाठी करतो. फॉर अवर फॅमिली, आमच्या कुटुंबासाठी करतो. तुम्ही काही लिहिलं तरीही चालेल. म्हणजे मित्रांनो तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल का यस कुठे लावावा व यस कुठे लावू नये याचं तंत्र आज आपण शिकलेलो आहोत या वाक्यामध्ये. मग याचा प्रश्न तयार कसा होतो, मग याचा प्रश्न सहजतेने तयार होते का, याचं नकारात्मक वाक्य सहजतेने तयार करता येईल का, याचं उत्तर आहे हो. याचा प्रश्न सहज करता येईल. याचा कसा प्रश्न तयार करता येईल, एकच गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या क्रियापदाला यस आहे त्या वाक्यामध्ये तो यस काढून सुरुवातीला डज घ्यायचं. मग काय असं होईल का, डज राज, ईट आहे तर इट्स आहे तर ईट अ मँगो. मग हा प्रश्न तयार होईल का, 100% होईल. मग याचा जर प्रश्न तयार करायचा असेल तर काय करावं लागेल, हा इथे यस होता म्हणून इथं आपण डज घेतला. याचा जर प्रश्न तयार करायचा असेल तर काय होईल मित्रांनो, डू. आणि ते वाक्य जसं का तसं ठेवायचं. डू वी कलेक्ट मनी. झाला हो प्रश्न तयार. काय अर्थ होतं बरं, राज आंबे खातो तो ती देतात, हा मराठीत अर्थ. आम्ही पैसे गोळा करतो तो तो ती देतात, हा मराठीत अर्थ. याचा अर्थ होते करतो का, याचा अर्थ होते खातो का, इथं अर्थ होते पैसे गोळा करतो का, इथं अर्थ होते राज एक आंबा खातो का. मग याचं निगेटिव्ह करायचं असेल तर काय करावं लागेल, जिथं येस असेल तिथं दुसऱ्या नंबरवर डझंट टाकायचं आणि जिथं यस नसेल तिथं दुसऱ्या नंबरवर डोंट टाकायचं. मग इथे जर डझंट लिहिलं तर वाक्य तयार होईल का, हो. डझंट लिहिलं तर राज डझंट ईट, यस डोंट जाईल मँगोज, झालं वाक्य नकारार्थी, निगेटिव्ह सेंटेन्स झालं. हे अफर्मेटिव्ह निगेटिव्ह याच्यामध्ये सुद्धा मार्क आहे. वी
डू नॉट कलेक्ट मनी, झालं वाक्य तयार. मग मित्रांनो, हे जर वाक्य तयार झाले तर याचा डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होऊ शकेल का? हो. निगेटिव्ह होऊ शकेल का? तर हो. फक्त जिथं डज लावलाय तिथं डझंट लावा लागेल. डझंट हा एनटी इथे सुद्धा लावता येतं किंवा थर्ड नंबरवर नॉट टाकता येतं. इथं डू लिहिलं तिथं डोंट लिहायला लागेल. डोंट, झालं वाक्य तयार. हे सगळे वाक्य जसे का तसे, कुठून कुठपर्यंत? इथून इथपर्यंत. बस जसं का तसं लिहून टाका, झालं वाक्य तयार. हा निगेटिव्ह क्वेश्चन झाला. निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन, यालाच आपण रिटॉरिकल क्वेश्चन म्हणतो. याला आपण व्हर्बल क्वेश्चन सुद्धा म्हणतो. मग डब्ल्यूएच क्वेश्चन तयार करायचं असेल तर मित्रांनो खूपच सोपे. जर कधी राजच्या खाली अंडरलाईन असेल तर हुने वाक्य तयार होतं, कारण की सब्जेक्टच्या खाली अंडरलाईन आहे. जर मँगोच्या खाली अंडरलाईन असेल तर हे ऑब्जेक्ट आहे म्हणून व्हाट हे वाक्य तयार होतं. याच्या समोर राज इट्स मँगोज एव्हरी डे किंवा अर्ली इन द मॉर्निंग. आता अर्ली इन द मॉर्निंग जर याच्या खाली अंडरलाईन असेल तर व्हेननी तयार होते. कुठे का? ऍट शक्करदरा इन नागपूर, ऍट सोमवारी पेठ इन नागपूर. मग ऍट सोमवारी पेठ इन नागपूर इथे याच्या खाली जर अंडरलाईन असेल तर व्हेअरनी वाक्य तयार होते. झालंय. मग जर कधी आपण इथे व्हेअरनी वाक्य केलं तर काय बरं म्हणावं लागेल? व्हेअर, आणि हा डी छोटा होऊन जाईल फक्त डी. व्हेअर डू, व्हेअर डज. डज असेल तर आज, डू असेल तर वी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, डज असेल तर हैसे सिंग, ही शी इट, आणि सिंग म्हणजे सिंग्युलर एकवचनी नाव, हे लिहायचं. असे वाक्य तयार करायचे. मग याचा उपयोग काय हे सगळे शिकतो आपण, पण हे काय स्पीकिंग इंग्लिश शिकून राहिलोय का आपण? याचा उपयोग काय मित्रांनो? तुम्हाला 4 प्रकारचे वाक्य दिले जाईल आणि त्याच्यामध्ये विचारलं जाईल आयडेंटिफाय द व्हर्बल प्रॉपर व्हर्बल क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रॉपर रिटॉरिकल क्वेश्चन, आयडेंटिफाय द प्रॉपर डब्ल्यूएच क्वेश्चन. किंवा तिथे दिलं राहील चूज द करेक्ट अँसर. एक वाक्य दिलं राहील राज इट्स मँगोज, असं एखादं वाक्य दिलं राहील उदाहरणार्थ, आणि तुम्हाला विचारलं राहील चूज इट्स डब्ल्यूएच क्वेश्चन, आणि तुम्हाला 4 प्रकारचे वाक्य दिले राहील. मग डब्ल्यूएच म्हणजे डब्ल्यूएच वर्ड दिसणार. कधी कधी असं विचारलं जाईल, एखाद्या शब्दाच्या खाली अंडरलाईन दिलेलं राहील. समजा इथे राज इट्स मँगोज इन नागपूर असं दिलं राहील, आणि याच्या खाली थोड्या वेळासाठी असं समजा का अंडरलाईन केलं राहील, आणि तुम्हाला विचारलं जाईल की चूज द प्रॉपर डब्ल्यूएच क्वेश्चन फ्रॉम द बिलो. आणि याच्यामध्ये चूज करत असताना इन नागपूर म्हणजे प्लेस आहे, म्हणजे व्हेअर असणारा शब्द तुम्हाला शोधा लागेल, ते वाक्य शोधा लागेल. पण ते वाक्य शोधून होणार नाही. मग तुम्हाला तिथे कधी कधी 2-3 वाक्य व्हेअरचेच दिसन. मग तुम्हाला दुसरी गोष्ट शोधायला लागते की इथे काय आहे? इट्स, याला यस आहे म्हणजे डच पाहिजे, मग ते डच पाहावं लागते. त्यानंतर ऑब्जेक्ट सब्जेक्ट पाहिजे, मग ते सब्जेक्ट ठेवलेलं आहे का बरोबर, क्रियापदाचं पहिलं रूप बरोबर आहे का, ऑब्जेक्ट बरोबर आहे का, क्वेश्चन मार्क दिलेला आहे का. एखादं वाक्य असं राहील की ते सगळं बरोबर राहील पण क्वेश्चन मार्कच दिलेले राहणार नाही. आणि तशा वेळेस एक मायन्यूट आपण जर निरीक्षण केलं तर आपली चूक होणार नाही मित्रांनो. आणि म्हणून तुम्ही नेहमीसाठी लक्षात ठेवा की हे वाक्य सोडवत असताना, कारण की वेळ नसतो, अर्ध्या मिनिटामध्ये वाक्य सोडवायचं असतं थोड्या वेळासाठी. असं समजा 90 मिनिट्समध्ये 150 सेंटेन्सेस आपल्याला सोडवायचे आहे, तर हे सोडत असताना प्रॉपर पद्धतीने सोडवावे. हा झाला टेन्स. मग हे टेन्स किती आहे? किती बरं टेन्स शिकायचे आपल्याला? डोंट बी इन टेन्स. वी विल लर्न टेन्स विदाउट टेन्स. टेन्स तर आपण शिकणार आहोत कोणत्याही टेन्शन न घेता, कोणताही टेन्स. मग आता एखादं जर वाक्य असेल, समजा हे टेन्स शिकतो आहे आपण, तर मेनली दे आर क्लासिफाईड इंटू 14 टाईप्स. तुम्ही असं 14 कोणतं आहे? याला जसं सिम्पल म्हणतं तसंच याला इनडिफिनाईट सुद्धा म्हणतं.
मग सिम्पल प्रेझेंट टेन्स, सिम्पल पास्ट टेन्स, सिम्पल फ्युचर टेन्स, इनडिफिनाईट टेन्स म्हणजे सिम्पल टेन्स ऑफ ॲक्झिलरी वर्ब ते सुद्धा. मग तुम्हाला ॲक्झिलरी वर्ब काय सर? कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट, ऑट टू, यूज टू, डेअर, नीड हे 11 आपल्याला ॲक्झिलरी वर्ब सुद्धा शिकायचे आहे मित्रांनो. त्यांचे उपयोग असे अतिशय मजेदार आहे. मग त्यामध्ये कोणते कोणते टेन्स असते? एक इनडिफिनाईट असतं, एक डेफिनाईट असतं. म्हणजेच एक सिम्पल असतो, एक परफेक्ट असतो. ते सुद्धा शिकायचं आहे. त्यामध्ये परफेक्ट कंटिन्युअस आणि कंटिन्युअस हा टेन्स नसतो, बाकीच्यामध्ये असतं. मग हे सुद्धा सगळे स्ट्रक्चर शिकून आपल्याला एक्झाममध्ये कशा प्रकारचे उदाहरणं येईल ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. हा झाला टेन्सेसचा प्रकार. मग दुसरा काय येतं मित्रांनो? येतं फ्रेजेस. त्या आपल्याला पाठांतर करावं लागेल. फ्रेजेस. मग पुन्हा काय येतं? मग येतं इडम्स. ते आपल्याला पाठांतर करावं लागेल. सहजतेने पाठांतर कशा करायच्या ते सुद्धा तंत्र तुम्हाला क्लासेसमध्ये सांगितलं जाईल. सहजतेने पाठांतर करता येईल. मग पुन्हा काय येतं? टेन्सेस झाले, त्यानंतर इडम झालं, पार्ट ऑफ स्पीच झालं, इडम्स झालं, फ्रेजेस झाले, त्यानंतर येतं सिनॉनिम्स, समानार्थी शब्द, त्यानंतर येतं अँटोनिम्स, त्यानंतर येतं होमोनिम्स. हे सगळे पोर्शन आपल्याला शिकायचे आहे. पण या सगळ्या पोर्शनमध्ये आता जे मी नंतर पोर्शन सांगितले याच्यामध्ये काही टेक्निक नाही, पाठांतर करावं लागतं. जर आपण हे सगळे पाठांतर करू शकलो तर आपल्याला याच्यावरचे मार्कच जाऊ शकत नाही. हे मार्क सहजतेने मिळेल. थोडंसं प्रेझन्स ऑफ माइंड वापरायचं आहे आणि हे सोडवायचं आहे. मग त्यामध्ये ग्रामरमध्ये काय येतं? तर ग्रामरमध्ये नंतर येतं जे प्रकार आपण शिकवले पार्ट ऑफ स्पीचमध्ये, त्याचे वेगवेगळे प्रकार येतात. त्यानंतर पुन्हा युसेजेस येतं. मग कोणते कोणते युसेजेस येतं बरं? नायदर नॉर, आयदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, ॲज वेल ॲज. हा एक ग्रुप आहे. या ग्रुपपैकी एक वाक्य येईल. मग सर ओळखायचं कसं? राईट वाक्य ओळखायचं कसं? ते सगळे क्लासमध्ये शिकवलं जाईल. त्याचं प्रॉपर फंक्शन कसं असतं, नायदर नॉरमध्ये काय असतं, आयदर ऑरमध्ये काय असतं, ते वाक्य कसे केलं जातं, हे सगळंच आपण शिकणार आहोत क्लासेसमध्ये. हा एक ग्रुप. यापैकी एक वाक्य येणंच आहे तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये. दुसरा ग्रुप असतं तो ॲज असतं, ॲज सून ॲज असते, नो सूनर दॅन असते, हार्डली व्हेन असते, स्केअर्सली हॅड असते. यापैकी एक वाक्य येणंच आहे. या ग्रुपपैकी एक वाक्य तुम्हाला येईल. मग पुन्हा काय असतं बरं? अनलेस असतं, इफ असतं. हा 2चाच ग्रुप आहे, पॉवरफुल आहे. यापैकी एक वाक्य येतं. मग पुन्हा काय येतं? रिमूव्ह टू आहे, यूज टू आहे. यापैकी सुद्धा एक वाक्य येतं. मग पुन्हा काय? सफिक्स आहे, प्रिफिक्स आहे, जे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं, त्यापैकी एक वाक्य येतं. मग पुन्हा काय? रिमूव्ह टू, यूज टू हे झालं. पुन्हा काय आहे? तर पुन्हा हू, हुम, हुज, विच हा 4चा ग्रुप आहे. या 4 ग्रुपपैकी एक वाक्य विचारण्यात येतं. पुन्हा काय? दो आहे, ऑल दो आहे, बट आहे, येट आहे. यापैकी एक वाक्य विचारण्यात येतं. सो आहे, बिकॉज आहे, यावर आधारित वाक्य येतं. त्यानंतर येतं डिग्री. डिग्रीचे प्रकार: पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्पॅरेटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री. मोस्ट ऑफ द टाइम आयडेंटिफाय द डिग्री म्हणून येतं. मोस्ट ऑफ द टाइम त्याचं वाक्य एक दिलेलं असतं, नागपूर इज वन ऑफ द बेस्ट सिटी इन महाराष्ट्र, असं वाक्य आहे. आणि तुम्हाला विचारलं जाते आयडेंटिफाईड वेदर इट इज पॉझिटिव्ह डिग्री, कॉम्पॅरेटिव्ह डिग्री और सुपरलेटिव्ह डिग्री. आणि ते तुम्हाला सांगायचं असतं. ते खूप सोपी आहे. कधी कधी काय असतं की हे असं एक वाक्य दिलं आहे, नागपूर इज वन ऑफ द बेस्ट सिटी इन महाराष्ट्र असं वाक्य दिलं आहे. त्याचं खाली चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ दिस सेंटेन्स किंवा चूज द करेक्ट कॉम्पॅरेटिव्ह डिग्री ऑफ दिस सेंटेन्स, कारण की सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे. वन ऑफ द बेस्ट म्हटलं जातं, गुड, बेटर, बेस्ट तिसरं रूप आलेलं आहे.
म्हणून हे सुपरलेट डिग्री आहे. याची कोणती डिग्री बनवायची, कसं बनवायचं, अतिशय साधं सोपी काम आहे. ते सगळं शिकवलं जाईल, डिग्रीचे सगळे प्रकार शिकवले जाईल. त्या डिग्रीच्या फॉर्ममधला एक वाक्य तुम्हाला येतं. मग पुन्हा काय बरं येतं, पुन्हा सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स यापैकी एक वाक्य येतं. यापैकी एक वाक्य येतं. अजून काय बरं आहे तुमच्या पेपरमध्ये, 2 पॅरेग्राफ येतं. त्या पॅरेग्राफचे उत्तर कसे लिहायचे, एका पॅरेग्राफवर 5-5 मार्क अवलंबून असतात. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड वापरलं की पॅरेग्राफचे उत्तर लिहिणं अतिशय सोपी आहे. ते सगळे टेक्निक्स तुम्हाला सांगण्यात येईल माय करिअर ह्या क्लासेसमध्ये. यू नीड नॉट टू वरी अबाउट इट. लीव सम क्वेश्चन्स फॉर अस, वी विल मॅनेज देम वेल. तो पोर्शन तुम्हाला शिकवला जाईल, सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स. त्यानंतर सर्वच प्रकारचे युसेजेस तुम्हाला शिकवले जाईल. त्यानंतर पुन्हा काय येऊ शकतं, तर क्लॉजेस येऊ शकतात. मग क्लॉजेसचे कोणते प्रकार आहे, प्रकार तर तसे भरपूर आहे, पण ते नाऊन क्लॉजच्या आतमध्ये 5 प्रकार पुन्हा आहे. त्यानंतर ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे, त्यानंतर ॲडव्हर्ब क्लॉज आहे, ॲडव्हर्ब क्लॉजमध्ये 9 प्रकार पुन्हा आहे. ते क्लॉज कोणता क्लॉज आहे ते विचारण्यात येतं. आयडेंटिफाय करा क्लॉजचं, ते विचारण्यात येतं. त्यानंतर काय येतं, सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात बल्की पोर्शन, फिगर ऑफ स्पीच, जो तुम्हाला 2 ते 3 मार्कासाठी ठेवलेलाच असतो. तुम्ही जर फर्स्ट लँग्वेज म्हणून इंग्लिशला चॉईस केला असेल तर तुम्हाला 2 मार्क गॅरंटीने मिळेल. त्याच्यावर मार्क जाणार नाही मित्रांनो, पूर्णपैकी पूर्ण. त्याचं कारण असं आहे की थोडासा अभ्यास करावा लागेल, जास्त नाही. तुम्ही जर थोडा अभ्यास केला इंग्रजीचा तर इंग्रजीचे मार्क हे मॅथमॅटिक्स सारखे असतं. मॅथमॅटिक्समध्ये नाही का, तुम्ही कोणताही जर हे केला परफेक्ट, आता समजा तुम्ही जर 92 म्हटलं तर याचा स्क्वेअर काय, तर तो एकटाच राहतो, त्याचे 2-3 स्क्वेअर राहत नाही. तुम्ही 8464 एवढंच म्हणावं लागेल तुम्हाला, त्याचं दुसरं उत्तर येणार नाही. ग्रामरमध्येही तसंच असतं, परफेक्ट आन्सर असतं. आणि ते आन्सर जर तुमच्या काही क्लिक झालं म्हणजे काय हो, काही नाही, नियमच आहे. थोडे छोटे नियम लक्षात ठेवले की ते वाक्य आपलं सहजतेने आपण लक्षात ठेवू शकतो. मग पॅरेग्राफ रायटिंगमध्ये कसं करायचं, कसं सोडवायचं, पॅरेग्राफ वाचायलाच आपल्याला वेळ लागतो. मित्रांनो, पॅरेग्राफ सोडवणं अतिशय सोपी आहे. त्या टेक्निक्स तुम्हाला सांगितल्या जाईल, त्या टेक्निक सांगून हे सगळं सोडवलं जाईल. इडम्स कसे पाठांतर करायचे ते सांगितलं जाईल. मग हे ग्रामरचे एवढे सगळे टॉपिक मी तुम्हाला सांगितले, तर हे सहज होईल का? तुमच्या मनात लक्षात येत असेल की ॲक्टिव्ह व्हायसाठी काय, पॅसिव्ह व्हायचं काय करायचं. सर पॅसिव्ह व्हायचं समजतच नाही. पॅसिव्ह व्हायचं सगळ्यात सोपे. जो फॉर्मॅट आपण लिहिला होता ना, पॅसिव्ह व्हायचं जर फॉर्मॅट लिहायचा असेल, कोणताही वाक्य, कोणताही टेन्स, समजा आपण कंटिन्युअस प्रेझेंट टेन्सचा लिहिलं, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, याला प्रोग्रेसिव्ह सुद्धा म्हणतात मित्रांनो. पीव्ही म्हणजे पॅसिव्ह व्हाईस, एव्ही म्हणजे ऍक्टिव्ह व्हाईस. कुठल्याही टेन्सचा जर पॅसिव्ह व्हाईस आपल्याला लिहायचं असेल तर काय करावं लागेल बरं, याची सुरुवात ऑब्जेक्टने होते. ऑब्जेक्ट कोणतं घ्यायचं, जे तुमच्या डोळ्याने दिसते ते, जगातील कुठलंही ऑब्जेक्ट. मग तुम्हाला अ डोअर लिहिलं चालेल का सर, लिहा अ डोअर चालेल, अ विंडो लिहिलं चालेल, अ मार्कर लिहिलं चालेल, काय लिहा, अ डोअर. याच्यानंतर येतं इज एम आर. अनेक वचन असेल तर आर, हा जर शब्द प्लुरल असेल तर, इथं जर आय असेल तर एम, आणि एक वचने असेल तर इज. प्लस बिंग. तुम्हाला सरा बिंग आणला कुठून, पॅसिव्ह व्हाईस आहे म्हणून बिंग पॅसिव्ह व्हाईस आहे म्हणून. मग पॅसिव्ह व्हाईस प्लस पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल म्हणजेच वर्बचा थर्ड फॉर्म. पास्ट पार्टिसिपल म्हणजे वर्बचा थर्ड फॉर्म. मग कोणतं वर्ब घ्यायचं सर, दरवाजाला तुम्ही जे काही करू शकत असाल ते सगळे वर्बचे थर्ड फॉर्म घेतलं तरी चालेल. सर तुम्ही म्हणा सर इथं कट लिहिलं चालेल का, चालेल. तुम्हाला अटॅच लिहिलं चालेल का, चालेल. तुम्हाला फिक्स लिहिलं चालेल का, चालेल. तुम्ही म्हणा थ्रोन लिहिलं चालेल का, चालेल. तुम्हाला बर्न लिहिलं चालेल का, चालेल.
तुम्हाला ब्रोकन लिहिलं चालेल का? तर चालेल. तुम्ही दरवाजाचं जे काही करू शकत असाल ते क्रियापदाचं थर्ड फॉर्म इथं लिहा. काही लिहा. तुमच्या मनात येईल ते. पेंटेड लिहिलं चालेल का? चालेल. पेंटेड. अ डोअर इज बिंग पेंटेड. दरवाजाचं पेंटिंग सुरू आहे. कोण करता माहित नाही. मग बाय घेऊन सब्जेक्टचं सेकंड फॉर्म लिहायला लागतं. इतका सोपी पॅसिव्ह व्हॉइस. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, बऱ्याचशा शिक्षकांना प्रश्न पडतो की सर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये गडबड होत आहे. काही गडबड नाही मित्रांनो. थोडेसे नियम काय तुम्ही लक्षात ठेवले ना तर तुम्हाला परफेक्ट पॅसिव्ह व्हॉइस प्रत्येकच वाक्याचा करता येईल. ती माझी गॅरंटी. 100%. मग तुमच्या मनामध्ये पुन्हा प्रश्न येईल की सर याचं निगेटिव्ह सेंटेन्स करता येईल का? हो, थर्ड नंबरवर नॉट इंट्रोड्यूस करून घ्या. नॉट. अ डोअर इज नॉट बिंग पेंटेड. झालं. तुम्हाला सर याचा प्रश्न तयार करता येईल का? तर हो, दुसरा नंबरचा शब्द पहिले घेऊन या. इज अ डोअर. नॉट घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल. बिंग पेंटेड. इज अ डोअर बिंग पेंटेड. काय दार पेंट करता येत आहे का? इज अ ब्रिज. समजा इथं ब्रिज घेतला आपण, ब्रिज पूल. इज अ ब्रिज बिंग कन्स्ट्रक्टेड. काय पूल बांधण्यात येत आहे का? पॅसिव्ह वॉइस मध्ये कोण क्रिया करतं हे माहीत नसतं. मग ते वाक्य ऍक्टिव्ह वॉइस मधलं आहे का पॅसिव्ह वॉइस मधलं आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करायसाठी येतं. ते सहजतेनं तुम्ही जर कधी फक्त 8 नियम लक्षात ठेवले तर हे तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. मग याचा काय डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होऊ शकते का? हो. इज अ डोअर बिंग अटॅच. आपण अटॅच क्रियापद घेतलं. दार फिक्स करण्यात येत आहे का? लावण्यात येत आहे का? समजा इथं आपण दुसरा शब्द टाकला व्हेअर. कुठे? इजचा आय मात्र छोटा करावा लागेल. व्हेअर इज डोअर बिंग अटॅच्ड. दार कुठे बसवण्यात येत आहे. झालं वाक्य. इथे व्हेन घेतला चालेल का? चालेल ना. व्हेन घ्या. व्हेन इज अ डोअर बिंग अटॅच्ड. इथं हाऊ घेतला चालेल का? दवडेल ना. हाऊ इज अ डोअर बिंग अटॅच्ड. इतकं साधं सोपी इंग्रजी आहे. इंग्लिश इज द इझिएस्ट लँग्वेज इन द होल वर्ल्ड. इंग्रजी सारखं सोपी नाही. टीईटीची परीक्षा असो, तलाठ्याची परीक्षा असो, तलाठ्याची परीक्षा असो, आरोग्य सेवकाची परीक्षा असो किंवा जगातली कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो ज्यामध्ये इंग्लिश हा विषय येतो. आणि जवळपास सर्वच एक्झाममध्ये, पोलीस भरतीची एक्झाम सोडून बाकी सगळ्याच एक्झाममध्ये इंग्रजी हे कंपल्सरी असतं. ते MPSC असो, UPSC असो किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल आणि तेच इंग्रजी असते मित्रांनो. जे इंग्रजी आपण इथे शिकणार आहोत हे इंग्रजी शिकले म्हणजे तेच इंग्रजी तुम्हाला शाळेमध्ये शिकवावं लागतं. तेच इंग्रजी तुम्ही क्लास घेत असताना दुसऱ्याला शिकवा लागतं. तेच इंग्रजी तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये शिकवा लागतं. इतकं साधं सोपी सरळ इंग्रजी आपण शिकणार आहोत आणि ज्यामध्ये आपल्या सर्वांनाच पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायचे आहे. कसे बरं पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळेल? कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विद्यार्थ्यांना सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम येतो तो इंग्रजीमध्येच येतं. मग त्यामध्ये कसे बरं पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकेल? आपल्याला काय करावं लागेल त्यासाठी? त्यासाठी मित्रांनो जेव्हा काही शब्द पाठांतर करतो ना आपण त्याचे स्पेलिंग बरोबर पाठांतर करावं लागेल. त्याचा अर्थ पाठांतर करावा लागेल. तीच क्रिया आपल्याला वारंवार करावं लागेल. समजा जर तुम्ही 2, 4, 5 शब्द लिहिले त्याचा अर्थ काय होते तो जर तुम्ही तो शब्द वाक्यामध्ये वापरून पाहिला तर तुमच्या असं लक्षात येईल का सहजतेने तो शब्द पाठांतर होते. सहजतेने. एखादा शब्द जर आपण घेतला ॲब्रोगेट.
रो गेट. काय बरा अर्थ होतो याचा? याचा अर्थ होतो कॅन्सल. आता याला कसं पाठांतर करायचं? याला आपण शब्दाला तोडफोड के जोड. कोणत्या टेक्निकने करायचं? इसको तोडफोड के जोड, ॲब्रोगेट. याला जर तुम्ही तोडायचं म्हटलं तर कसं तोडाल? अब रो गेट के पास. अरे क्यों रो रहा है बेटा गेट के पास में? क्या करूंगा, मेरा सब कुछ मेरे पापा ने कैंसिल कर दिया. खेलने के लिए जाना कैंसिल कर दिया. टीम मेरे को शर्ट लेके देने वाले थे वो कैंसिल कर दिया. मेरा सब कुछ कैंसिल कर दिया, इसलिए अब मैं रो रहा हूं गेट के पास. अब रो गेट. एक बार क्या आपने दोस्तों ये इमेज अपने मन में ठान ली, अपने आंखों से देख लिया कि मेरा दोस्त या मैं खुद या मेरा बेटा या मेरी लड़की या मेरा भाई या मेरे घर का कोई इंसान गेट के पास में रो रहा है और वो कह रहा है कि मेरा सब कैंसिल हो गया, इसलिए अब रो रहा हूं मैं गेट के पास में. तो यह शब्द आप पूरे लाईफ भर नाही बोल सकते. संपूर्ण आयुष्यामध्ये तुमचा शब्द हा तसाच पाठांतर होऊन जातो. मग काय असे प्रत्येक शब्द पाठांतर होऊ शकेल का? तर याचं उत्तर आहे हो. असे प्रत्येक शब्द पाठांतर होऊ शकेल. मग फिगर ऑफ स्पीच सारखे सुद्धा मला लक्षात राहू शकेल का? हो, फिगर ऑफ स्पीच तर सगळ्यात सोपी आहे. मग तो सिमिली असो की मेटाफर असो, लाईक किंवा ॲज शब्द असेल तर तो सिमिली असतो. तेच फॉर्म. जसं एखादं आपण नाव घेतलं, राम प्लेज लाईक सचिन, इथं लाईक शब्द आलेला आहे म्हणून तो सिमिली आहे. राम इज सचिन इन क्रिकेट. आता सचिनला आपण त्याचं रूप दिलं, सॉरी राजला सचिनचं रूप दिलं, त्याच्यामुळे तो मेटाफर. पर्सॉनिफिकेशन, सिनिकडोक, हायपरबोल, एक्झॅगरेशन, क्लायमॅक्स, अँटी क्लायमॅक्स, हे सगळं सोपी आहे. अलिट्रेशन, रिपिटेशन, इंट्रोगेशन केव्हा बरं सोपी आहे? जर कधी आपण याची सेंट्रल आयडिया समजून घेतली, जर कधी आपण याचे वाक्य बनवणं तयार करू शकलो तर. कोणतंही एक वाक्य जर तुम्ही बनवलं मित्रांनो, एखादं आपण युसेजेस तेवढे काही तुम्हाला सांगितलं मी, जवळपास 45 युसेजेस आहे, पण त्यापैकी एकही वाक्य बनवलं नाही. समजा एखादं वाक्य आपण बनवून पाहिलं, इथे टूचा उपयोग आपण करून पाहिला. टू कसा उपयोग करतो बरं? याचा उपयोग नेहमी नकारार्थी होत असतो. कसा नकारार्थी होत असतो? समजा तुम्ही नाव घेतलं स्वतःचं, तुमचं नाव थोड्या वेळासाठी आहे रजनी, रजनी. याच्यासमोर तुम्ही कोणतंही टुबीचं क्रियापद लावा, इजवार लावा, वाजवेर लावा, तुमच्या मनातील ते. इज काय बरं फॉर्मॅट झाला? सब्जेक्ट प्लस टू बीज वर्ब, टू बीज वर्ब प्लस टू प्लस TOO. आता याच्यासमोर लावा टू आणि याच्यासमोर प्लस ऍडजेक्टिव्ह. मग कोणता ऍडजेक्टिव्ह? रजनी इज टू टायर्ड, खूप थकलेली आहे. ती इतकी थकलेली आहे, याचा अर्थ इतकी थकलेली आहे का ते काय करू शकत नाही. प्लस टू आणि व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आणि कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स. हे तुम्ही लावले नाही लावले तरी चालते कॉम्प्लिमेंटरी वर्ड्स. रजनी इज टू टायर्ड टू कुक. टू वॉक, ती चालू शकत नाही. ती इतकी थकली आहे का ती चालू शकत नाही. रजनी इज टू टायर्ड टू वॉक. टू कुक, ती इतकी थकलेली आहे का ती स्वयंपाक करू शकत नाही. रजनी इज टू टायर्ड टू ड्राईव्ह. ते इतकी थकलेली आहे की ती गाडी चालवू शकत नाही. काय बरं केलं मित्रांनो, आपण एक फॉर्मॅट का लक्षात ठेवला, त्याच्यावरनं रिमूव्ह टूचे, यूज टूचे आपल्याला अनेक वाक्य तयार करता येतं. हा झाला यूज टू. मग रिमूव्ह टू कसा करायचा? TOO ठिकाणी सो लिहिणे. TOO च्या ठिकाणी सो लिहिणे.
TO2 च्या ठिकाणी दॅट लिहिणे. सब्जेक्टचा फर्स्ट प्रोनाउन घेणे. रजनी आहे म्हणून शी. वाक्य जर प्रेझेंट टेन्स मध्ये असेल तर कॅन नॉट घेणे. वाक्य जर पास्ट टेन्स मध्ये असेल तर कुड नॉट घेणे. वाक्य इज असल्यामुळे प्रेझेंट टेन्स मध्ये आहे. कॅन नॉट किंवा कांट कुक. कसं वाक्य झालं बरं? रिमूव्ह टूचं सो दॅट मध्ये रूपांतर आपण कसं केलं? रजनी इज सो टायर्ड. दोन वाक्य जोडासाठी टूच्या ठिकाणी आपण काय केलं? दॅट. शी कॅन नॉट कुक. ती एवढी थकलेली आहे का ती स्वयंपाक करू शकत नाही. मित्रांनो, पहिलं जे वाक्य होतं हे सिंपल सेंटेन्स होतं. हेच कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवलं आपण. कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणं म्हणजे काय? एका वाक्याचे दोन वाक्य बनवणे, तीन वाक्य बनवणे, ते म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स बनवणे. अशासारखं इंग्रजी आहे. छोटे छोटे नियम लक्षात ठेवायचे आणि वाक्य करायचे पटापट पटापट. तुमच्या लक्षात येईल का इंग्रजीमध्ये मार्क घेणं हे गणितासारख्या सोपी आहे. या जगात जर सगळ्यात कोणता विषय सोपी वाटत असेल तर तो आहे इंग्रजी मित्रांनो. आणि आय होप तुम्ही सर्वचे सर्वजण आज जे मला बघत आहात ते तुमचं इंग्रजी दुरुस्त करण्यासाठी, इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, जॉईन माय करिअर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. आणि आपण लगेच शिकायला सुरुवात करू. तुमची एक्झाम पण जवळच येत आहे. तुम्ही सगळे मला ऐकत आहात त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर तुमचे मत नोंदवा. धन्यवाद मित्रांनो.